अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम. माऊली, एक प्रश्न आहे की या जीवन मरणातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता? सर्वांना हा प्रश्न सतावत असतो. सर्वांना बहुतेक असं जीवनाला त्रासून किंवा नको वाटतं हे जीवन. तर या जीवन मरणातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता आहे? तर जीवन मरणाच्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे मोक्ष. मोक्ष हा हिंदू, बौद्ध, जैन आणि इतर भारतीय धर्मांमध्ये अंतिम लक्ष्य मानला जातो, जिथे आत्मा या जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होतो आणि शाश्वत शांती अनुभवतो. मोक्ष प्राप्तीचे हे बघा काही उदाहरणं आहेत. ज्ञानमार्ग म्हणजेच द पाथ ऑफ नॉलेज. ओके. ज्ञानयोग, आत्मा आणि परमात्मा यांच्यातील भेद नाही हे समजून घेणे. ज्ञानमार्ग कोणता? आत्मा आणि परमात्मा यांच्यातील भेद काहीच नाहीये हे समजून घेणे. एक्सक्यूज मी. अहम ब्रह्मासी, मीच ब्रह्म आहे, या ज्ञानावर आधारित आहे. मीच ब्रह्म आहे. उपनिषद, भगवद्गीता व वेदांत शिकण्याचा यांचा अभ्यास. विवेक, वैराग्य, क्षम, दम, तितिक्षा यांचा अभ्यास. आणि दुसरा आहे भक्तिमार्ग. पहिला आहे ज्ञानमार्ग, दुसरा आहे भक्तिमार्ग. दॅट इज कॉल्ड एज पाथ ऑफ डिवोशन, भक्ती योगा. ईश्वरावर नितांत प्रेम, श्रद्धा आणि समर्पण, भगवंताच्या नामस्मरण, भक्ती, गीत, पूजा, अर्चा इत्यादीमधून मोक्ष प्राप्ती होते. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, मीराबाई, रामदास स्वामी यांचा हा मार्ग. श्रीकृष्ण, राम, विठोबा, देवी, दत्तगुरु इत्यादी इष्टदेवतेची भक्ती.